आपण बेसिक स्टिच कशा स्टिच करायचे ते पाहिलेलं आहे. कोणत्या ठिकाणी आपल्याला कसं टर्न करायचंय, प्रेशर फूट कसा उचलायचा आहे, जेव्हा आपला कर्व शेप असतो तेव्हा आपल्याला राउंडमध्ये कसं स्टिच करायचं हे आपण सगळं पाहिलेलं आहे. आता तुम्हाला बेसिक जे आपले स्टिच आहेत, त्यानुसार आपल्याला इथे शेप्स दिलेले आहेत तुम्हाला काही ट्रायंगल शेप आहे, ड्रॉप शेप आहे, हे सर्कल आहे आणि हे काही प्रॅक्टिस शेप दिलेले आहेत. मिक्स प्रॅक्टिस लाईन्स आहेत. हे सगळे तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे याची. ॲटलीस्ट 5 वेळेस तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. त्याच्या 5-5 प्रिंट्स काढायच्या आहेत आणि 5 वेळेस प्रॅक्टिस करायची आहे. तरी पण तुमची प्रॅक्टिस नाही झाली तर तुम्हाला अजून प्रॅक्टिस करायची आहे. 10 वेळेस केली तरी चालेल. त्याच्यामध्ये लाँग आणि शॉर्टच्या लाईन्स पण आहेत. हे जे लाँग लाईन्स आहेत, त्याला स्टार्टिंगला आणि एंडला तुम्हाला लॉक करायचे. सेम आपण काही छोट्या लाईन्स दिल्यात, काही मोठ्या लाईन्स दिल्यात, म्हणजे तुम्हाला स्पीड कंट्रोल करता यावी, यासाठी आपण ह्या लाँग आणि शॉर्ट लाईन्स दिलेल्या आहेत. या पण तुम्हाला स्टिच करायच्यात. याचं पण त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचं आहे. जेवढ्या तुम्हाला PDF दिलेल्या आहेत, त्या सगळ्या त्याच्यामध्ये आल्या पाहिजेत. ही तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे आणि तुमचं जे फायनल वर्क आहे, जेव्हा तुमचं एकदम फायनलमध्ये एखाद्या शीटचं जे फायनल वर्क आहे, की तुम्हाला आता ते स्टिच व्यवस्थित जमली आहे, त्याच्यात काहीच चूक नाहीये. एखादी चूक असेल तरी चालेल, काही हरकत नाहीये. पण एकदम परफेक्शन हवंय आपल्याला आणि ते शीट्स तुमचे जे आहेत ते तुम्हाला आम्हाला सेंड करायचेत, कुरिअर करायचेत. आम्ही मंथली एक विनर घोषित करणार आहोत.